वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल आम्ही भटक भवाने। आम्ही आज आहोत द क्लीनेस्ट सिटी ऑफ इंडिया इंदोरमध्ये। आज आम्ही इंदोरच्या साईटसीइंगला निघालो आहोत। इंदोर सिटीमध्ये राजवाडा, खजराना गणेश मंदिर आणि सराफा बाजार यासारख्या काही जागांवरती आम्ही जाणार आहोत। आणि आपला अजून ब्रेकफास्ट पण बाकी आहे, तर आम्ही ब्रेकफास्टसाठी सुद्धा काहीतरी छान इंदोरी पोहे आणि जिलेबी असं काही मिळतंय का नाश्त्याला ते बघतो आहोत। सुरुवात करूया आजच्या व्लॉगला। हा व्लॉग असणार आहे इंदोर मधल्या टुरिस्ट प्लेसेसचा। निघूयात आपल्या आजच्या सफरीला। आपण आता खजराना गणेश टेम्पलमध्ये आलोय। गणपतीचं मंदिर आहे। फार काही गर्दी आता दिसत नाही आहे। पार्किंग नाही आहे, पण तिथे ते लोक तुम्हाला गाडी लावायला लावतात आणि मग ते म्हणतात की आमच्याकडून तुम्ही प्रसाद घ्या। तर मग आम्ही प्रसाद घेतला आणि गाडी त्यांच्या इथे लावली। तर हे यांचं बाहेरचं सभामंडप सारखं आहे। इथे त्यांनी बाहेर छोट्याशा वस्तू भिंतींवर असे गणपतीचे म्युरल सारखे आहेत। हे छान, खूप सुंदर आहेत। तर हे समोर खजराना गणेश टेम्पलचा एंट्रन्स आहे। निहित झोपला आहे। तर आता आम्ही आज जाऊ तिथे। जर व्हिडिओ शूटिंग अलाउड असेल तर हा व्हिडिओ काढू, नाहीतर मग दर्शन करून परत हा व्हिडिओ आम्ही कंटिन्यू करू। तर हे खजराना गणेश मंदिर आहे। याच्या पुढे आता आपल्याला व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे, सो आपण याच्यानंतर आपला कॅमेरा बंद करू। चला आता आपण दर्शन करून येऊयात। खजराना गणेश मंदिरामधलं आपलं दर्शन खूप छान झालं। खूप जास्त काही रांगही नव्हती, लगेच दर्शन झालं। आणि खजराना गणेश मंदिराची मूर्ती औरंगजेबाच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी हिंदू लोकांनी विहिरीत लपवली होती आणि अहिल्याबाई होळकरांनी त्या मूर्तीला पुन्हा स्थापना करून हे मंदिराचा जीर्णोद्धार केला। अजूनही या मंदिरामध्ये डेव्हलपमेंट सुरूच आहे। भरपूर साऱ्या वेगवेगळे छोटे छोटे मंदिरं या मंदिर परिसरामध्ये आहे। हिंगलाज माता मंदिर, संतोषी माता मंदिर, नर्मदेचंही मंदिर इथे आहे, साईबाबांचं आहे आणि असेच भरपूर मंदिर आहे। हनुमानाचं मंदिर माझ्या मागे तुम्ही बघू शकता। त्याचप्रमाणे इथे महादेवाचंही मंदिर आहे। भरपूर सारे मंदिर आहे एकाच मंदिराच्या परिसरामध्ये। आणि दिवसेंदिवस हा जो त्यांचा एरिया आहे, पूर्ण मंदिर परिसर आहे, त्याच्यामध्ये त्यांची डेव्हलपमेंट सुरूच आहे। तुम्ही या मंदिरामध्ये येऊ शकता, दर्शन घेऊ शकता। खूपच सुंदर अप्रतिम बांधकाम आहे इथे आणि सगळे वेल डेव्हलपमेंट आहे। या बाजूला आणि तिकडे तसंच तिकडे मागे पण दोन मोठ्या पार्किंग आहेत। आम्हाला मॅपवर दिसलं होतं, पण आम्ही मग मंदिरात आलेल्या तिथे त्या प्रसादालयाच्या तिथेच आम्ही हे लावली गाडी आणि त्यांच्याकडून प्रसाद घेतला। पण मग इथे पण आहे पार्किंग आणि खूप मोठी पार्किंग आहे। कार पार्किंग दोन्ही बाजूला, टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी मोठी पार्किंग आहे। तुम्ही इकडे येऊन पण लावू शकता, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे पार्किंगसाठी। तर आपलं इथलं दर्शन झालं आहे। आता इथे मागे यांचं असे खूप सारे दुकान आहेत, तुम्हाला काही प्रसाद किंवा हार, फुले वगैरे घेण्यासाठी तुम्ही इथे येऊ शकता। आता आपण इथून पुढच्या डेस्टिनेशनकडे जाऊया। त्या साईडला पलीकडे आमची कार पार्क केली होती, पण पुढे आल्यावर आम्हाला इथे कळालं की इकडे निशुल्क कार पार्किंग अवेलेबल आहे, जे की मगाशी मी तुम्हाला दोन्ही साईडला मंदिराच्या दोन मोठे पार्किंग असल्याचं सांगितलं। तीच ही पार्किंग स्पेस आहे। खूप मोठी पार्किंग स्पेस आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे। याच पार्किंगच्या एंट्रन्सच्या बाहेर इथे काही प्रसादाची पण दुकानं आहे आणि हे जे आहे मा अहिल्या अल्पोपहार केंद्र, तिथे आम्ही आत्ता इंदोरी पोहे आणि चहा घेतला। 2 प्लेट इंदोरी पोहे आणि 1 प्लेट चहा, 1 कप चहा, याचं टोटल आमचं बिल झालं आहे 40 रुपये। खूप वाजवी दरामध्ये इथे आम्हाला आमचा नाश्ता करायला मिळाला। आणि आता आम्ही पुढे जाणार आहोत राजवाड्याच्या साईडला। या साईडला इकडे पलीकडे काही फळांची आणि भाज्यांची दुकानं होतं, तिथून मी काही निहितसाठी फळं पण घेतली आहे। आणि आता आपण पुढे जाऊयात राजवाडा साईडला। खजराना गणेश मंदिरच्या इथून 5 किलोमीटरच्या अंतरावर आपण आता इंदोरमध्येच राजवाडाला फिरायला आलो आहे। हे याचं एंट्रन्स आहे।
ही या राजवाड्याची माहिती आहे. राजवाड्याचा एंट्रन्स तिकीट 20 रुपये आहे. सो आपण 40 रुपये पे केले त्यांना आता. तर आता आपण आतल्या भागात आहोत. हा असा एक मोठा त्यांचा राजवाडा आहे होळकरांचा. आणि हा असा मोठा मधला एरिया आहे आणि तिथून आपण आता एंटर करणार आहे वरती जायला. खालच्या मजल्यावरच्या दालनामध्ये होळकर वंशावलीमधले जे काही राज्यकर्ते आजपर्यंत राज्य करून गेले त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि या साईडला होळकर वंशावलीचा पूर्ण तक्ता लावलेला आहे. आता आपण बाहेर जाऊया. होळकर राजवाड्याच्या सभामंडपामध्ये या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस एक लाईट शो असतो. 7:30 वाजता सुरू होतो आणि या राजवाड्याची होळकर संस्थानाची माहिती इथे सांगितली जाते. तुम्ही वरती इथे जर बघू शकत असाल तर इथे हे असे वेगळे वेगळे इक्विपमेंट्स लागलेले आहेत. कॅमेरे पण आहेत आणि प्रोजेक्टर्स पण आहेत. संध्याकाळी इथल्याच भिंतींवरती यांचा लाईट शो असतो आणि संस्थानाची माहिती, त्यांचा इतिहास इथे सांगितला जातो. 7:30 वाजता हा त्यांचा लाईट शो सुरू होतो असं त्या तिथल्या दादांनी सांगितलं. आता आपण पुढे जाऊयात पुढच्या डेस्टिनेशन्सकडे. लाईट शोचं तिकीट आहे 150 रुपये, जो की 7:30 वाजता संध्याकाळी इथे दिसतो. तर राजवाडा बघून झाल्यावर आपण आपली कार पार्क केली तिथेच पार्किंगमध्ये आणि तिथून आपण ऑटो केला आहे. ते ऑटोने आपल्याला 5 ठिकाण दाखवतात. लालबाग महल, नंतर अन्नपूर्णा मंदिर, नंतर बडा गणपती आणि वैष्णोदेवी मंदिर. आणि मग तिथेच ते जेवायला आपण एखाद्या हॉटेलमध्ये नेतील आपल्याला. क्लॉथ मार्केटचं जे होलसेल मार्केट आहे ते तिथे पण येणार आणि मग परत राजवाड्यात इथे आपल्याला सोडतील. तर त्याचे साधारण 700 रुपये घेतात ते. दापाड आता निघालो आहे. आता ते आपल्याला काचमहलला नेणार आहे आणि मग तिथूनच आपण तिथे जेवण पण करणार. आम्ही काच मंदिर एरियामध्ये आहोत आणि काच मंदिरच्या समोर मधुरम सँडविच आहे. तर त्यांच्याकडून आम्ही सँडविच घेतले. 150 रुपयाचं सँडविच असतं. केवढं मोठं सँडविच आहे, प्लस एक कोल्ड कॉफी. ती 50 रुपयाला. ती 50 रुपयाला म्हणजे 200 रुपये. त्या सँडविचवर फरसाण, चीज आणि असं चिप्स असं सगळं टाकून देते. मोठं सँडविच आहे, 150 रुपये. आत्ताच आपलं काच मंदिरमधलं दर्शन झालं. जैन मंदिर आहे काच मंदिर म्हणजे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. तुमचे सॉक्स, चप्पल सगळं तुम्हाला बाहेर काढून ठेवावं लागतं. आणि सगळीकडे काचेच्या मस्त कलाकृती केलेल्या आहेत आणि या कलाकृतींच्या तर्फे आपल्याला हे सांगण्यात आलं आहे की मानवाचं अभिचार कसा असायला पाहिजे, मानवी वृत्ती कशी असली पाहिजे. हे मंदिर 110 वर्ष जुनं आहे आणि मानवाचं म्हणजे मनुष्याचं आचार विचार कसे असले पाहिजेत हे त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींच्या स्वरूपात काचेच्या तुकड्यांपासून बनवून अशा त्या गोष्टी बनवल्या आहेत आणि खूप सुंदर आहे. तुम्ही पण जर इंदोरमध्ये आलात तर इंदोरमध्ये काच मंदिरला नक्की तुम्ही भेट द्या. तर आपण आता लालबाग पॅलेसला आलो आहे. तर लालबाग पॅलेस नाव असं की आधी जेव्हा या पॅलेसच्या आजूबाजूला जंगल होतं तेव्हा इथे लाल फुलं होती सगळे आजूबाजूला. तर त्या आणि लाल फुलांच्या बागेच्या जवळ हे महल होतं, त्यामुळे याचं लालबाग पॅलेसचं नाव आहे. आणि तिकडे समोरच्या बाजूला आम्ही दाखवू तुम्हाला नंतर 3 हे आहेत गुफा, तर भुयारसारखं. तर ते एक इकडे जातो ओंकारेश्वरला जातो, महेश्वर, आणि एक राजवाडा पॅलेसला जातो जो की आता आपण बघून आलो. आता आपण जाऊयात त्या पॅलेसमध्ये. तिथे व्हिडिओ शूटिंग अलाउड असेल तर आम्ही आतलं तुम्हाला दाखवू, नाहीतर मग बाहेरूनच हे करू. आताच लालबाग पॅलेसच्या तिकीट घराच्या इथून आपण आता तिकीटं काढलेत. 20 रुपये पर हेड याचं तिकीट आहे आणि ही आहे लालबाग पॅलेस. आता आपण आतमध्ये जाऊयात आणि बघूयात आतमध्ये म्युझियममध्ये काय काय गोष्टी आहेत. लालबाग पॅलेसच्या बँक्वेट हॉल्सच्या मागच्या साईडला हे आहे बॉल रूम. 3 मजली हे दालन आहे.
या साईडला पुढे गेल्यावरती इथे आहे लोडिंग लिफ्ट. अशा लिफ्टने वरच्या मजल्यावरती सामान नेला जातो. आणि या साईडला वेगळी वेगळी दालनं आहेत. ही आहे मेन्स डायनिंग रूम. खूप सुंदर नक्षीकाम आहे. ही आहे सिटिंग रूम. छान पेस्टल ग्रीन कलर आहे आणि खूप सुंदर असं नक्षीकाम आहे. छतावर सुद्धा नक्षीकाम खूप सुंदर केलंय. ही पण एक आहे दालन सिटिंग रूम. यात सुद्धा पेस्टल ग्रीन कलरचं इंटेरियर आणि गोल्डन फिनिशची नक्षीकाम आहे. छतावरही खूप सुंदर नक्षीकाम केलंय. ही यांची काउन्सिल रूम आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या नव्याने कन्स्ट्रक्ट केल्या आहेत त्यांनी, रिनोव्हेट केल्या आहेत त्यांनी. मोस्टली यांचे दोन्ही फ्लोअर ॲक्च्युली बघण्यासाठी असतात टुरिस्ट लोकांना, पण आता वरच्या फ्लोअरवर असंच रिनोव्हेशनचं काम चालू असल्यामुळे फक्त खालच्या खालचा फ्लोअर ओपन केला आहे लोकांसाठी. लालबागवरून महावैष्णोदेवी मंदिर इंदोरच्या इथे आलो आहे. तर जे जम्मूमधलं कटराचं जे वैष्णोदेवीचं मंदिर आहे तर त्याची हुबेहूब प्रतिकृती आहे. तिथून त्यांनी ती एक हे आणली आपली, तर कटरावरून त्यांनी जी ती एक अखंड ज्योत आणली ती पण त्यांनी इथे लावलेली आहे आणि ती विझूनही देते. सो छान आहे मंदिर, खूप छान आहे. बऱ्यापैकी तशीच प्रतिकृती आहे तिथे, गुफा वगैरे आतमध्ये जाण्यासाठी. तर आमचे आता दर्शन झाले. आता आम्ही पुढच्या डेस्टिनेशनकडे निघतोय. आता आपण आलो आहोत इंदोरच्याच श्री अन्नपूर्णा मंदिरमध्ये. अन्नपूर्णा रोडवरच अन्नपूर्णा मातेचं हे मंदिर आहे. खूप सुंदर संगमरवरी बांधकाम आहे आणि इथे नक्षीकामही खूप छान आहे. बघूयात आता आतमध्ये आपल्याला अलाउड आहे की नाही मला माहीत नाही, फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी. हा याच साईडला अन्नपूर्णा रोड आहे आणि तिथूनच रोडला लागूनच अन्नपूर्णा मातेचं हे मंदिर आहे. या मंदिरामधले सगळे घुमट, सगळे स्तंभ या सगळ्यांवरती नक्षीकाम केलेली आहे. देवी देवतांचे चित्र, वेगवेगळ्या नक्षी इथे तुम्हाला बघायला मिळतील. मुख्य गाभाऱ्यामध्ये गायत्री माता, अन्नपूर्णा माता आणि महाकाली अशा 3 देवींचे मूर्ती आहेत. आता आपण जाऊयात पुढे. अन्नपूर्णा मातेच्या मंदिराच्याच एक 3 किलोमीटरच्या अंतरावर बडा गणपती मंदिर आहे. खूप मोठी गणपतीची मूर्ती आहे म्हणून त्याचं बडा गणपती असं नाव आहे. आपलं दर्शन झालं आताच. सो जे आपण रिक्षाने आलो होतो आणि जे 5 मंदिर होते ते आपले झालेत. आता तो आपल्याला परत राजवाड्याच्या इथे सोडणार आहे रिक्षावाला आणि मग तिथून आपल्याला आपल्या हॉटेलवर जायचा प्लॅन आहे. इंदोरमध्ये आहोत आणि 56 दुकान या एरियामध्ये आपण आलेलो नाही असं होऊच नाही शकणार. इंदोरचं हे 56 दुकान हे खवय्यांसाठी एक पर्वणीच आहे. आम्ही त्याच एरियामध्ये आज आलेलो आहोत. आमचा डिनरचा प्लॅन तसा दुसरा काहीच नाही. आम्ही 56 दुकानमध्येच भरपूर सारे फूड आयटम्स ट्राय करणार आहोत. चला जाऊयात आतमध्ये. हे आहे 56 दुकानचा एरिया. रांगेत खवय्यांसाठी पर्वणी असणारे संपूर्ण वेगवेगळ्या पदार्थांच्या दुकानं आहेत इथे. या साईडला सुद्धा आहेत, त्याचप्रमाणे इकडच्या साईडला सुद्धा खवय्यांसाठी दुकानं आहेत. भरपूर वेगळे वेगळे पदार्थ आहेत. साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, चायनीज,
चाट भंडारमधलं पदार्थ, कॉन्टिनेंटल खूप पदार्थ आहेत. तुम्ही फक्त नाव सांगा, ते पदार्थ इथे अवेलेबल आहेत. आपलं आता डिनर खूप छान झालं आहे. आम्ही छोले टिक्की ट्राय केलं, पाणीपुरी, दाबेली, अजून खोबराचं काहीतरी अजून एक नवीन पदार्थ होता, मयूरने आणला होता, अप्रतिम होता, आम्हाला खूप आवडला तो. याच्या व्यतिरिक्त आम्ही चायनीज पण ट्राय केलं आणि शेवटी आम्ही पान पण घेतलं. खूप छान होतं सगळं. तुम्ही या 56 दुकान या एरियामध्ये, भरपूर ऑप्शन्स आहेत, अवेलेबल आहेत. तुम्हाला सगळं आवडेल. चाट भंडारमधले पण ऑप्शन्स आहेत. आईस्क्रीम, कुल्फी, जे तुम्ही म्हणाल ते सगळे संपूर्ण ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. आपण आता इंदोरमध्ये झू म्हणजेच प्राणी संग्रहालय मध्ये आलो आहेत. एंट्रन्सलाच ही अशी मोठी कमान आहे, इथे फाउंटन आहे आणि या बाजूला यांचं तिकीट काउंटर आहे. तिकीट काउंटरमध्ये 2 टाईप आहेत, एक ॲनिमल झू आणि स्नेक पार्क. या दोघांचे मिळून 2 जणांसाठी टोटल 55 असे चार्जेस होतात. आता विनया लाईनीत उभी आहे, ती तिकीट घेईल. ऑनलाईन पण तिकीट घेऊ शकता, आम्ही त्याच्याकडे नंतर लक्ष केलं. सो तुम्ही ऑनलाईन किंवा मग डायरेक्ट तिकीट घरून पण तिकीट घेऊ शकता. आता आम्ही तिकीट घेऊ आणि आज जाऊ. आपल्या तिकिटाचा बारकोड आपण इथे स्कॅन केल्यानंतर इथे एंट्रन्सला असा मोठा गरुड आहे, जो की फिरतो. फिरणारा गरुड असा त्यांचा एंट्रन्स आहे. खूप सुंदर आहे तो. आम्ही झू मधले पक्षी संग्रहालयात आले आहोत. इथली ही कॉन्सेप्ट मला आवडली. त्यांनी पक्ष्यांना मोकळं सोडलेलं आहे इथे. मोकळं म्हणजे वरच्या साईडला जाळी आहे आणि आजूबाजूने भिंतींच्या मध्ये पक्षी घर आहे. खूपच सुंदर आहे. हे समोर मकाऊ आहेत आणि ते छान मनसोक्त इकडे तिकडे फिरतात. त्यांना जे हॅबिटेट पाहिजे ते ॲक्च्युली त्यांनी दिलेलं आहे. असं नाही की पिंजऱ्यामध्ये सगळे पक्षी ठेवलेत. खूप पक्षी आहेत वेगळे वेगळे. हा आहे डव, पोपट आहेत. हे बघा, ते पोपट पण उडत आहेत. त्यामुळे हे आवडलं मला कॉन्सेप्ट. मस्त आहेत, खूप छान. त्यांचा हॅबिटॅट मेंटेन करण्याचा प्रयत्न केलाय. गिनी पिग ते सुद्धा छान मनसोक्त इकडे तिकडे फिरत आहेत. छान. इतकं त्यांचं ते कॅमोफ्लॅज होत आहे, कळतही नाही की इथे पक्षी असू शकतो. अति सुंदर. फिंच ते पण त्यांच्या छान नॅचरल हॅबिटॅट मध्ये आहेत. त्यांना लागणारं सगळं अन्न, पाणी सगळं इथे आहे. कॉलर डव, त्याच्या मानेच्या तिथे कॉलर ब्लॅक कलरची लाईन असते म्हणून यांना कॉलर डव म्हणतात. डव इथे वरती पण छतावरती खूप सारे व्हाईट कलरचे छोटे छोटे बर्ड्स आहेत. हे आहेत इग्वाना आणि यांना आपण हात लावू शकतो. जरा त्यांची स्केली स्किन आहे. तू घे हातात. हे बघ, आईने कसं घेतलं हातात. मी किसमिसला हातावर घेतलंय. खाऊन टाक. पोपट पण आहे. चल आ जाओ. आता मयूरच्या अंगावरती पोपट बसणार आहे आणि हातावरती मकाव. मकाव काय ते. आत्ताच आम्ही झू मध्ये जाऊन आलो. इंदोरच्या झू मध्ये भरपूर प्राणी पक्षी बघायला आहेत. हत्ती, जॅकल, कोल्हा, लांडगा, सिंह, अजून काय बिबट्या, झेब्रा आहे आणि आम्हाला ते
पक्षी विहार जे त्यांनी Bird बनवलंय section ना छान आहे त्यांचा खूप. तो खूप आवडला. त्यांच्या हॅबिटॅटमध्ये त्यांना छान राहायला मिळतं आणि आपल्यालाही त्यांच्या हॅबिटॅटमध्ये त्यांना बघायलाही मिळतं. तर जर तुम्ही इंदोरमध्ये आला तर झूमध्ये तुम्ही नक्की येऊ शकता. खूप छान झू आहे आणि वाजवी दरामध्ये 20 रुपये पर हेड एंट्री आहे आणि स्नेक सेक्शनसाठी 5 रुपीज पर हेड एंट्री बर्ड आहे. सेक्शनचे 30 रुपीज परत एक्स्ट्रा आहे. बरोबर. सो अवघ्या 55 रुपीज पर हेडमध्ये तुम्ही संपूर्ण झू बघू शकता. आणि गोल्फ कार्ट केली तर अजून एक 45 रुपीज एक्स्ट्रा. हां, गोल्फ कार्ट पण आहे अवेलेबल. आम्ही पण गोल्फ कार्ट केली होती, एका फॅमिलीसोबत आम्ही शेअर केली. जर तुम्हाला पूर्ण गोल्फ कार्ट पाहिजे असेल तर 350 रुपये पे करावे लागतात. अदरवाईज तुम्ही 45 पर हेड असे पण तुम्ही गोल्फ कार्ट करून पूर्ण झू फिरू शकता. आता आपण पितृपर्वताच्या अलीकडे दिगंबर जैन मंदिर आहे, गोमतागिरी जैन मंदिर, तिथे आहोत. मी घालतो तुला. वरपर्यंत गाडी जाते पण तिकडे जाण्याच्या आधी खाली 2 मंदिर आहे, आदिनाथ दिगंबर जैन मंदिर आणि अजून एक मंदिर आहे. दोन्हीकडे आपण दर्शन घेऊन गाडीने पुढे जाणार आहोत. वरपर्यंत गाडी जाते आणि पायऱ्यांनी जायचं असेल तर पायऱ्यांनी पण जाऊ शकतो, पण वरपर्यंत सुद्धा गाडी जाते. पण आता गोमटगिरी परिसरामध्ये वरती आलो आहेत मंदिराच्या साईडला. बऱ्यापैकी मोठी पार्किंग स्पेस अवेलेबल आहे इथे आणि इथे एक जैन रेस्टॉरंट आहे. आता थंडीचं सीझन असल्यामुळे इथे थंडीशी रिलेटेड जे काही भाज्या उगतात त्याच्याशी रिलेटेड काही जैन फूड आयटम्स यांच्याकडे अवेलेबल आहे. आता आम्ही इथे हिरव्या हरभऱ्याची कचोरी खाल्ली आणि हे मक्का की राब हे सुद्धा मी ट्राय केलं. दोघींची टेस्ट छान होती. आम्हाला कचोरी खूप आवडली म्हणून अजून एक कचोरी ऑर्डर केली आहे. जर तुम्ही या परिसरात आलात तर या जैन रेस्टॉरंटमधून नक्कीच फूड आयटम्स घेऊ शकतात. यांची टेस्ट मला आवडली. थंडीच्या सीझनमध्ये जे हरभरे मिळतात, हिरवे हरभरे, त्याची ही कचोरी आहे. आणि या गोमटागिरी मंदिराच्या परिसरामध्ये जैन रेस्टॉरंट आहे, तिथून आपण ही घेतली. खूप छान आहे टेस्ट हिची. आता आपण पितृपर्वतावर आहोत. पितृपर्वतावर हा पित्रेश्वर हनुमान प्रसिद्ध आहे. खूप मोठी हनुमानाची बसलेल्या अवस्थेमधली बैठ्या अवस्थेमधली ही मूर्ती आहे. खूप सुंदर परिसर आहे, छान शांत आणि रम्य वातावरण आहे. भरपूर झाडी पण आहे. वरपर्यंत गाडी येते पण तिथले जे खाली उभे असतात लोक ते म्हणतात की वर गाडी न्यायची असेल तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील वगैरे म्हणून. पण वरती बऱ्यापैकी ॲम्पल पार्किंग स्पेस आहे. बघा, भरपूर पार्किंग स्पेस आहे. आणि आपण आता जाऊयात आतमध्ये, हनुमानाचं दर्शन घेऊयात. जय हनुमान. जय हनुमान. पितृपर्वतापासून पुढे 8 किलोमीटर हातोद गावामार्गे जर आतमध्ये आलो तर ही अशी ते लोटस व्हॅली आहे. सगळीकडे सगळे कमळ आणि वॉटर लिली आहेत. खूप मोठा जलाशय आहे हा आणि इथे बोटिंग सुद्धा होते. प्री वेडिंग शूटसाठी पण हा खूप सुंदर स्पॉट आहे. भरपूर लोटस आहेत इथे, भरपूर वॉटर लिलीज आहेत. इथे पाण्यामध्ये पण तुम्ही बघू शकतात. हे असंच सगळीकडे पसरलेलं आहे, या साईडला सुद्धा आणि ब्रिजच्या त्या साईडला सुद्धा. हा संपूर्ण जलाशय वॉटर लिलीज आणि लोटसने भरलेला आहे. त्या साईडला तिकडे शेती पण होते. आपण लोटस व्हॅलीच्या जवळ आहोत. ही लोटस व्हॅली म्हणजे गंभीर नदीचं बॅकवॉटर आहे. तिथे हे पूर्ण वॉटर लिली आणि कमळ उगतात आणि म्हणून या पूर्ण एरियाला म्हणतात लोटस व्हॅली. इंदोरपासून जवळपास 30-35 किलोमीटर लांब ही लोटस व्हॅली आहे. आणि आता आपण तिथे एक छोटंसं असं एरिया आहे जिथे की तुम्ही कार पार्क करू शकता. इथून तुम्ही बोटिंगला जाऊ शकतात आणि त्यांचे असे वेगळे वेगळे सेटअप आहेत, झुला वगैरे. तिथे तुम्ही फोटोज घेऊ शकतात. त्यांच्याकडे घोडे पण आहेत, तुम्ही घोड्याची राईड घेऊ शकता. त्यांच्याकडे गाड्या पण आहेत, गाड्यांची पण राईड घेऊ शकतात. आत्ताच आम्ही इथे एक बालाजी स्नॅक सेंटर आहे, तिथे आम्ही आत्ता मॅगी खाल्ली आणि निहितची खिचडी करू का म्हणून त्यांना विचारलं सुद्धा. त्यांनी त्यांच्याच प्लॅटफॉर्मवरती मला माझा गॅस ठेवून खिचडी बनवायला पण परमिशन दिली. हे ते स्नॅक सेंटर आहे, बालाजी नाश्ता सेंटर. छोटासा सेटअप आहे त्यांचा. आणि आम्ही जी मॅगी खाल्ली ती होती व्हेज मॅगी. आम्ही जसं सांगितलं तर अगदी कमी स्पायसी करून द्या म्हणून त्यांनी कमी स्पायसी करून दिली. आणि पर मॅगी प्लेटची प्राईस त्यांच्याकडे आहे 50 रुपीज. खूप छोटासा सेटअप आहे पण खूप छान आहे.
आता आपण जाऊयात पुढे आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला, आपण परत इंदोर सिटीमध्ये. ॲमेझॉनवरून आम्हाला अजून एक अशीच एक छानशी वस्तू सापडली आणि ती खूप उपयोगी होते आम्हाला. तर आम्ही ही अशी युटेन्सिल्स घेतली. तुम्हाला माहिती आहे आम्ही रोड ट्रिपवर असलो की गॅस कॅरी करतो ज्याच्यात निहितचं मोस्टली कुकिंग करता येतं. सो आम्ही म्हटलं की आपल्याला पण करता यायला काही हरकत नाही, आपण पण थोडीफार कुकिंग करून आपला वेळ वाचवू शकतो रोड ट्रिपने. सो आम्ही असे हे 3 भांडेचा एक सेट घेतला आहे. त्यात हे असं एक मोठं भांडं येतं, नंतर हा एक पॅन येतो आणि यालाच हे अशी फोल्डेबल, हे असं फोल्डेबल हे आहे हँडल, नंतर झाकण आहे याच्यात आणि ही किटली पण दिली त्यांनी. तुम्हाला चहा वगैरे ऑन द वे करायचं असेल तर ही अशी किटली आहे. नंतर त्यांनी हे असं एक स्पंज दिला आहे तुमची भांडी घासण्यासाठी वगैरे. तुमचा सूप किंवा चहा गरम असेल तर ते काढण्यासाठी हा असा एक चमचासारखा आहे फोल्डिंगचाच. आणि त्यांनी हा वुडन स्पून दिला आहे हलवण्यासाठी वगैरे. आणि हे असे 3 बाउल दिलेत आणि हे सगळं ठेवायला ही बॅग दिली आहे. हे असं फोल्ड होतं की हे सगळं बॅगमध्ये बसून जातं. तर हे जर तुम्ही बघाल तर हे सगळंच या छोट्याशा जागेत असं बसलं आहे सगळ्या वस्तू. आणि मग त्याच्याबरोबरच त्यांनी ही बॅग दिली आहे. सो हे आपल्याला त्याच्यात पॅक करता येतं. खूप हँडी आहे, खूप उपयोगी आहे. आम्हाला आता निहितची खिचडी वगैरे आम्ही याच्यातच करतो आहे रेग्युलरली. आम्ही यावेळेस मॅगीचे पॅक्स पण आणलेत. सो ते पण आम्ही ट्राय करणार आहे की आम्हाला याच्यात मॅगी बनवता येते का वगैरे. याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ नक्कीच. रात्रीची वेळ आहे आणि आम्ही इंदोरमधल्या सराफा बाजार या एरियामध्ये आलो आहोत. सराफा बाजार हे नाईट फूड मार्केटसाठी खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही मागे बघू शकतात सगळी सराफांची दुकानं, सगळे काही ज्वेलरी शॉप्स आहेत ते सगळे बंद झालेत. आणि शॉप्स बंद झाल्यावरती इथे नाईट फूड मार्केट लागतं. ते बघू शकतात माझ्या मागे केवढी सारी दुकानं लागली आहेत आणि खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या व्हरायटीजचे इथे व्हेज फूड मिळतात. वेगळे वेगळे तुम्ही कधी कधी नावही ऐकले नसतील असेही छान वेगळे वेगळे फूड आयटम्स इथे बघायला मिळतील. आता आपण बघूयात या सराफा मार्केटमध्ये, नाईट फूड मार्केटमध्ये आपल्याला काय काय फूड आयटम्स नवीन युनिक ट्राय करायला मिळत आहेत. की तेच आहे ते सुद्धा दाखवते. आता आपण पहिल्या दुकानापासून पुढे निघालो आहे. पहिल्या दुकानाच्या जवळ मला दिसलेत की छोले कुलचे, तवा पुलाव वगैरे अशा पदार्थ आहेत. आता इथून मेन हे नाईट फूड मार्केट सुरू होतं. रात्री 9 वाजेपासून मध्यरात्री 2 वाजेपर्यंत हे फूड मार्केट अवेलेबल आहे. तुम्ही इथे येऊ शकता. भरपूर सारे वेगळे वेगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि तुम्ही त्यांचा आस्वादही घेऊ शकता. आम्ही आत्ताच पोटॅटो ट्विस्टर्स घेतलेत. पोटॅटो ट्विस्टर एक आहे 100 रुपयाला, पण आम्ही त्याच्यावरती जास्त काही मसाला टाकला नाही त्यामुळे त्यांनी ते 80 रुपीजमध्ये आम्हाला एक दिलं. आणि आमच्यासोबत निहित आहे त्यामुळे आम्हाला कमीत कमी तिखट ज्या काही गोष्टी असतील त्या आम्ही ट्राय करतो आहोत आणि त्यांनी ते आम्हाला 80 रुपीजमध्येच अवेलेबल करून दिलं. आता आम्ही अजून पुढचा फूड आयटम बघूयात काय घेतोय ते. आम्ही यांच्याकडे चिली गुआवा शॉट मागितला आहे. असा पेरू असतो तो आतून पूर्ण कार्व करून त्यातलं सगळं मगज काढून मग नंतर त्याचे पल्प बनवला जातो आणि मग तसा सर्व केला जातो. आता त्यांनी त्याच्यात साखर घातली आणि थोडंसं ते तिखट आणि मीठ पण घालतात, पुदिना घालतात आणि असा हा शॉट तयार होतो. आता थोडासा बर्फ घातला आहे आणि आता ते फिरवतील आणि असं ते फिरवतात आणि पेरूचा सगळा जो पल्प असतो, मगज असतो, तो पूर्ण मिक्स होतो आणि त्याच्या पेरूमध्येच असा हा पेरू आहे, या पेरूमध्येच ते सर्व करतात आणि हा पल्प त्यांनी आता त्या मसाले डालेंगे. कंटिन्यू
आइए सर क्या लेंगे? छान टेम्पटिंग दिसतंय. छोड़ाइए 1 शॉट ट्रिपल आइए सर, चिली गाव छोड़ाइए. वा, डलेगी लास्ट चीज. निंबू का रस. आणि ते नंतर मिक्स करतील. आइए सर क्या लेंगे? जामुन शॉट, चिली गावा. नवीन आयटम घेतला आहे कोरियन हॉटडॉग. हे असं त्यांनी छान सर्व केलंय. त्यांना परत आम्ही कमी स्पायसी सांगितले, त्यांनी तसं करून दिलंय आणि एक्स्ट्रा तुम्हाला चिली सॉस आणि मेयोनीज दिलेले आहेत. याची प्राइस आहे 150. हे आहेत मालपुए आणि ही आहे जिलेबी. मालपुआ रबडी आपण घेतला आहे, 60 रुपये प्लेट आहे. हा आहे सराफा नाईट फूड मार्केटमधला माहोल. सगळीकडे खाण्याचीच दुकानं. सगळ्या गल्ल्यांमध्ये खाण्याचीच दुकानं, सगळे खवय्ये. चला आपण परत पुढे जाऊयात, वेगवेगळ्या मिष्टान्नाचा आस्वाद घेऊया. एवढे सारे मिष्टान्न आहे, इथून तिथे सगळे. आम्ही नवीनचा कोकोनट क्रश घेतला, 90 रुपीजचा छोटा ग्लास आणि 80 रुपयाचा विथ आईस. ठीक आहे, खूप काही आम्हाला चव नाही आवडली. आता पुढे जाऊयात. तो इंदौर में रह के हमको अपने को मज़ा आ गया. इंदौर का खाना, इंदौर का राजवाड़ा और इंदौर के लोग सब पसंद आ गए. अभी आपण ओंकारेश्वर जा रहे, पण आपलं हे चॅनल मराठी असल्यामुळे आपण मराठीतच कंटिन्यू करू, MPत असलं तरी. तर इंदौरची ट्रिप आमची खूप छान झाली. आम्हाला इंदौरचं सराफा बाजार, छप्पन दुकान, राजवाडा, खजराडा टेम्पल आणि बाकी सगळे मंदिर छानच होते सगळे. आता आपण 7:30 वाजलेत, ओंकारेश्वरला निघालोय आपण. इंदौर सोडून आपल्याला साधारण 15-20 मिनटं झालेत ऑलरेडी. तुला कसं वाटलं विनय? तुझा एक्सपिरियन्स कसा होता इंदौरचा? छान होता, रिलॅक्स वाटलं सगळं. खरंच क्लीन सिटी आहे इंदौर, पण रोड्स नाही आहेत चांगले आणि ट्रॅफिकचं तर अगदीच हालत आहे. कारण की कोणीच ट्रॅफिकचे रूल्स पाळत नाही, हेल्मेट कोणी घालत नाही, ट्रिपल सीट बसून जातात, कोणीही कशी गाडी घुसवतं. त्यामुळे जरा ट्रॅफिक फॉलो करायला हवं आहे. क्लीनलीनेस आहे खरंच. जेवढा एरिया आम्ही फिरलो इंदौरमध्ये सगळीकडे स्वच्छता होती. त्यामुळे चांगला आहे इंदौर, येऊ शकता फिरायला नक्कीच. आपलं हॉटेल स्कारलेट बाय प्लेस्केलसुद्धा छान आहे. आमचा स्टे खूप छान होता. आता निघालो आहोत आम्ही ओंकारेश्वरला. तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तोपर्यंत बाय बाय.